न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। प्रजासत्ताक दिनाच्या आपल्याला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा। आज या ठिकाणी हा मुख्य शासकीय सोहळा होत आहे, यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। अवघ्या काही मिनिटात आपल्या जळगावचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील हे या ठिकाणी पोहोचतील। आजचा प्रजासत्ताक सोहळा साजरा करूया। पालकमंत्र्यांचं आगमन झालेलं आहे। परेड पर एक परेड कमांडर, एक सेकंड इन कमांड, 15 अधिकारी और 225 जवान हाजिर है। परेड निरीक्षण के लिए तैयार है। एसडीपीओ भुसावळ यांनी मुख्य अतिथींना अर्थात पालकमंत्र्यांना या ठिकाणी त्यांनी रिपोर्टिंग केलेलं आहे आणि आता जीपमधून परेडचं निरीक्षण करण्यासाठी आदरणीय पालकमंत्री महोदय निघतात। परेड निरीक्षण करून आदरणीय पालकमंत्री महोदय पुन्हा एकदा मंचाच्या दिशेने येत आहेत। सगळे जळगावकर नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातले मान्यवर, अधिकारी, पत्रकार, विद्यार्थी आणि माझ्या प्रिय जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आपणास मी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। आजचा दिवस आपल्या मातृभूमीसाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना वंदन करण्याचा पवित्र दिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारामुळेच आपण आज हा दिवस अनुभवतो आहे। डॉक्टर बाबासाहेबांचे शब्द, जोपर्यंत समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपले कार्य अपूर्ण आहे। या विचाराने प्रेरित होऊन समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे। ची ओळख आहे जळगाव जिल्हा केवळ केळी व प्लास्टिकसाठीच नव्हे तर सुवर्ण व्यवसाय, कापूस, डाळ उत्पादन या सांस्कृतिक वारशासाठी ओळखला जातो आणि या जिल्ह्याच्या प्रगतीचा आलेख मांडताना मला खूप अभिमान वाटतो। महिला व बाल कल्याणासाठी जळगाव
येथे छत्रपती संभाजी नाट्य या शेजारी महिला व बाल कल्याण विभाग भवन उभारण्यात आले असून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकारी, शहरी व दक्षिण महिला आर्थिक विकास महामंडळ, बाल संरक्षण कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र आणि चाइल्ड लाईन ही सर्व कार्यालय एकच छताखाली कार्यान्वित होत आहेत. त्यामुळे या योजनाची अंमलबजावणी करणे अधिक सुलभ होणार आहे. आरोग्य क्षेत्रात माननीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत 18 दवाखाने व 59 शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र मंजूर करण्यात आले असून आतापर्यंत 1,88,908 रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. आयुष्यमान भारत अंतर्गत 14,74,987 गोल्डन कार्ड तयार केले असून 38,396 लाभार्थ्यांना रुपये 188 कोटी रुपये 83 लाखाचा लाभ मिळालेला आहे. आजचा प्रजासत्ताक दिन आपल्यासाठी आपल्याला संविधानातील मूल्यांवर ठाम राहून काम करण्याची प्रेरणा देतो. जळगाव जिल्हा विकासासाठी शेतकरी, महिला, युवक, आदिवासी, कामगार, ज्येष्ठ सर्व घटकांना सन्मान राखत असून पुढे नेण्याचा आमचा संकल्प आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध जळगाव, सक्षम महाराष्ट्र आणि सशक्त भारत घडूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिला प्लाटून आपल्या समोर प्लाटून कमांडर देवीदास वाघ, मार्कर रणजित राजपूत. पाठोपाठ आपल्या सगळ्यांच्या साठी शिस्तबद्ध असं संचलन करत मंचासमोर दंगा नियंत्रण पथक आहे. प्लाटून कमांडर संतोष दादासाहेब खेडकर, शनीपेठ पोलीस स्टेशनचे. तसंच मार्कर आहेत गणेश सुभाष बेलदार. आपण सगळे स्वागत करूया जळगावकर नागरिक इथं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या शिस्तबद्ध पथ संचलनाचं स्वागत करूया. महिला आपल्याला सगळ्यांना दिसत आहेत. प्लाटून कमांडर कविता सखाराम ठाणगे, अंबळनेर पोलीस स्टेशनच्या. मार्कर आहेत पूनम दुर्योधन नन्नवरे. त्यांच्या पाठोपाठ शिस्तबद्ध अशी आपल्या समोर ही प्लाटून. त्यांना मार्कर आहेत. त्यांच्याबरोबर आसिफ मुशीद तडवी, मारवड पोलीस स्टेशनचे. आपण सगळे ही शिस्तबद्ध असं पथसंचलन अनुभवतो आहोत, साक्षीदार होतो आहोत आज प्रजासत्ताक दिनी. पाठहुल रमेश तायडे, मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला कार्यरत. त्यात गेलेला आहे. पाठोपाठ येत आहेत पुरुष गृहरक्षक दल प्लाटून. पुरुष गृहरक्षक दलाचं प्लाटून आता मंचाच्या समोर आहे. वरिष्ठ पलटण नायक रवींद्र शेनकडू ठाकूर, सुनील निळकंठ सपकाळे आहेत मार्कर. पाठोपाठ महिला गृहरक्षक दलाचं प्लाटून आपल्याला बघायला मिळणार आहे. मंचाच्या समोर ते आलेले आहेत. आता वरिष्ठ पलटण नायक भारती ह्याला मिळतात. सगळ्या जळगावकर नागरिकांना विनंती आहे, अत्यंत शिस्तबद्ध अशी ही जी कवायत आपल्याला बघायला मिळते आहे याची खूप आधीपासून सराव केला जातो. आपल्या सगळ्यांच्या समोर ते कमांडर आणि उमेश शरणप्पा सोलापुरे हे आहेत मार्कर. अत्यंत ही मुली यांच्या प्रतिनिधित्वामध्ये या सगळ्या मुली शिस्तबद्ध अशी आपल्या समोरून पथसंचलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. पुढचं प्लाटून आहे सेंट जोसेफ हायस्कूलच्या मुलींचं. प्लाटून कमांडर भक्ती बडगुजर, मार्कर संस्कृती उढाळकर आणि सुपर नंबरी अमृता प्रदीप बारकरे. सेंट जोसेफच्या मुली आता मंचाच्या समोर आहेत. पाठोपाठ त्यांच्या शाळेच्या मुलांचं प्लाटून बघायला मिळतं आहे. प्लाटून मंचाच्या समोर NSS जळगावचं प्लाटून आपल्या मंचाच्या समोरून आता निघालेलं आहे आणि त्यांच्या मागितलं हे प्लाटून मंचाच्या समोर. सूरज सुगाराम बारेला प्लाटून कमांडर. पाठोपाठ मार्कर रोहित खूपचंद पावरा आणि सुपर नंबरी राधेश्याम अनिल बारेला. NCC MJ कॉलेजच्या या प्लाटूनचं
सगळ्यांचं लक्ष वेधत अत्यंत शिस्तबद्ध असं हे पथसंचलन आपण बघतो आहोत. या मंदिरच्या सगळे हे विद्यार्थी खूप छोटे अवघ्या 10-10 वर्षाचे दिसत आहेत आणि त्यांचे प्रशिक्षक सोपान सर यांच्या मार्गदर्शनामध्ये रुही पवन खोळे ही आहे प्लाटून कमांडर. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत. मार्कर देवाशी सोमसिंग पाटील आणि सुपर नमरी लक्षिका तुषार विभांडी. अतिशय लहान सगळ्यात लहान वयाचं असं हे प्लॅटून आपल्या समोरून जात आहे. स्वागत आणि शुभेच्छा. पाठोपाठ हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून आपल्या सगळ्यांना संगीतमय धुनाने या ठिकाणी मंत्रमुग्ध केलेलं वाद्यवृंद पोलीस विभागाचं साधना दिसत आहेत. आपण सगळे साक्षीदार होऊयात. या ठिकाणी श्वान सुद्धा या वाहनावरती आरूढ झालेला आपल्याला बघा. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.